राधानगरी तालुक्यात माझगाव इथं अनैतिक संबंधातून झालेल्या खून प्रकरणी 2 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। माझगाव इथले अनिकेत कांबळे वय वर्ष 25 यांच्या डोक्यात वार करून खून करण्यात आला। ही घटना मंगळवारी घडली आहे। बुधवारी घटना उघडकीस आली होती। या प्रकरणी राधानगरी पोलिसांनी मारुती कांबळे राहणार निगवे खालसा तालुका करवीर आणि विजय कांबळे राहणार माझगाव तालुका राधानगरी या 2 आरोपींना राधानगरी पोलिसांनी अटक केलेली। आज या 2 आरोपींना राधानगरी न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 5 दिवसांची कोठडी देण्यात आली। आरोपींनी मयत अनिकेत कांबळे याला पार्टी करून बोलावून घेतलेलं घिसनाथ नावाच्या शेतात त्यांनी पार्टी केली। विजय कांबळे मयत अनिकेत कांबळेला नेहमी त्रास द्यायचा। अनैतिक संबंधाच्या संशयातून विजय कांबळे याने त्यांना धमकीही दिली होती। बुधवारी सकाळी अनिकेत कांबळे याचा मृतदेह शेतात आढळून आला। या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली। ही घटना अनैतिक संबंधातून घडली असावी असा संशयही व्यक्त करण्यात आलेला। आरोपींना पकडण्यासाठी त्यांनी विशेष सूचना केल्या होत्या। तब्बल 12 तासांनी राधानगरी पोलिसांनी या 2 आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या।